भगवान विष्णूंना बोलवले. इंद्रायणीचे इंद्र आले. रोहिणीबरोबर चंद्रदेव, वरुण, पुष्पक, विमान, कुबेर, मृगर, मारुत, अग्नी तसे निवृत्ती देही येथे आले होते. त्वष्टा यांनी निर्माण केलेले सुंदर, प्रभायुक्त, सुप्रसन्न, प्रमोशील अशा बहुमूल्य असे व भवन बनवले होते. आलेले अतिथी त्या भवनात राहत होते. त्या कनखल तीर्थाजवळ वर्तमान यज्ञासाठी भृगु आदी तपोधिनींनी ऋत्वेज नियुक्त केला होता. या यज्ञाचे संपादन दक्षाने आपले भार्याबरोबर घेऊन घेतले होते. सुंदर बराबर तो यावेळी अतिशय शोभून दिसत होता. महर्षी दधीच म्हणाले, आपल्या महायज्ञासाठी आपण सुरगण, ऋषीवृंद तसे लोकपाल समाज झाले आहात. तरीसुद्धा या यज्ञाला काही उणीव भासत आहे. कारण विद्वान म्हणतात की ज्याच्यामुळे समस्त मंगलकृत्य सुपन्न होतो तो महान पुराण पुरुष वृषध्वज भगवान शिलकंठ कर्पिदी या महायज्ञात कुठे दिसत नाही. हे दक्षा राजा, ज्याच्यामुळे अमंगल गोष्टीही सुमंगल होतात अशा प्रभू शिवाला आवाहन करण्याचे इष्ट आहे. भगवान परमश्रेष्ठद्वारे प्रभा विष्णुद्वार इंद्र तसेच इंद्रदैवताद्वारा यांना येथे शीघ्र आणावे. आता जेथे महेश्वरी विराजमान असतील तेथे ज्या स्वामी सर्वांनी जाऊन दाक्षिणायसह घेऊन येणे आवश्यक आहे. भगवान शिव परमयोगी आहेत म्हणून एक प्रयत्न करून त्यांना येथे आणावे. देवीचे हे वचन ऐकून दृष्ट बुद्धीने हसून वृक्ष म्हणाला, या ठिकाणी समाधान धर्म विद्यमान आहे. समस्त देवांचे मूळ देव भगवान विष्णू आहेत. कुंभस्थ लोकांचे पितामह ब्रह्मदेव सत्य लोकाहून झाले. त्यांच्याबरोबर सर्व वेद उपनिषद आगम सुद्धा झाले आहेत. सूर समुदायाबरोबर स्वरांचा राजा येथे उपस्थित आहेत. आपण ऋषीगणही येथे येऊन संपन्न यज्ञास पात्र सर्व उपस्थित आहेत. आपण सर्वजण वेदांचे तत्व जाणणारे वृद्धी आहात. आता आणखीन हृदयाचे काय प्रयोजन. ब्रह्मदेवाच्या कथनामुळे मी त्याला आपली कन्या दिली, परंतु तो प्रिय नष्ट करणारा नेष्टा व कुलीना आहे. आत्मसंभवित मूढ स्तब्ध मौनी व मात्सर्य संहित आहे. असा रुद्र या यज्ञाला अयोग्य आहे. म्हणूनच मी त्याला बोलवले नाही. म्हणून हे द्विज आपण त्याला पुन्हा मिळवता कामा नाही. आपण सर्व मिळून माझा हा महान यज्ञ सफल बनावा. दक्षाचे वचन ऐकून दधीची म्हणाले, समस्त यशीवरी आणि सुरगण यांच्यावरही या महात्म्यविना अन्याय होतो आहे. तेव्हा यांच्याविना येथे असणाऱ्या वा थांबणाऱ्या काही अमंगल होणार आहे असे म्हणून ते एकटेच इथून निघून गेले. दधीचे आपल्या आश्रमाकडे परतल्यावर दक्ष हसून म्हणाला, शिवाचे प्रिय भक्त निघून गेले असे आवेशाने निघून जाणारे मिथ्यावादी खल होत. ते वेदांनी बहिष्कृत असे आहेत. ते त्यागलेच तेव्हा आता आपण सर्व शीघ्र माझा यज्ञ सफल करा. तेव्हा महर्षीने मग देवांना यजन केला. त्यावेळी गंधमाधन पर्वतावर आपल्या संख्यासह दाक्षिणी विहार करत होती. त्यातील दक्षिणीच्या एका सखीने सोमदेवांना आपल्या पत्नीसह घाईने जाताना पाहिलं. तेव्हा दक्षिणीने विजय नावाच्या सखीला विचारलं, चंद्रदेव कुठे चालला. या विजयाने दक्ष यज्ञासाठी चंद्रदेव योनीसह यात जात आहेत असे सांगितले. दाक्षिणी मनात विचार करू लागली, दक्ष तर माझे वडील आहेत. त्यांना अशा ठिकाणी तिला अचानक बोलले आलेले पाहून शंकरने विचारले, हे सुमध्रे, यावेळी तू तुझ्या सांगमाला रुचत नाही बरे. सूर्योदयाची संगती धरावी म्हणून आपण न बोलताही आज माझ्या पित्याची आज्ञात सहभागी व्हावे. तेव्हा शिव म्हणाले, हे भद्रे, दक्षाच्या यज्ञासाठी तू जाऊ नको नयेस. दक्षाला जे आदरणीय वाटेल ते असुर किन्नर सर्व त्या यज्ञासाठी निघून गेले आहेत. तरीसुद्धा तू शुभ्रा, जे लोक बोलवल्याशिवाय परके करतात त्यांचा अपमान होत असतो. त्यामुळे होणारे दुःख व मनाला होणारे क्लेश मरणाहून अधिक असतात. बोलवल्यावेळेला दुसऱ्याकडे जाणाऱ्या इंद्राला सुद्धा कमीपणा आणल्यावाचून राहत नाही. मग इतरांची गोष्टी काय. म्हणून हे शुभ दक्षाच्या यज्ञाला तू जाऊ नयेस. अर्थात महेशाचा हा निर्णय ऐकून सती अतिशय रागवली. बोलण्यात चतुर असणारी सती म्हणाली, यज्ञ सत्यस्वरूपी असतो. सर्व देवामध्ये आपण श्रेष्ठ आहात. म्हणजेच तो यज्ञ म्हणजे आपल्याच रूपाचे पूजन होय. आपण म्हणता त्याप्रमाणे माझ्या वडिलांचे निमंत्रण न येणे हा दुष्टपणा झाला. पण या दृष्टीने मला आता पाहिलेच पाहिजे. म्हणून मी त्या यज्ञाकडे जाऊ इच्छिते. देवांचे देव असे आपण मला आज्ञा द्यावी. तिचा आग्रह घट्ट पाहून त्यांनी व त्याची होणारी परिणिती जाण असूनही केवळ त्या दयाभावनेने शिवशंकरांनी सतीला यज्ञाला जाण्यासाठी अनुज्ञा दिली. ते म्हणाले, तुझी इच्छा आहे तर तुझा, पण यज्ञ तिकडे सुरू झाला असेल म्हणून शीघ्रते नेणारा हा नंदी आणि त्याच्यावर अन्य गण तुझ्याबरोबर येतील. त्यांच्या या आज्ञेप्रमाणे हा सर्व गणांबरोबर देवी पित्याकडे निघाली. जाताना तिचा आवेश पाहून महादेव स्वतः विस्मित झाले. पण भविष्यात आठवण घेऊन त्यांचे मन व्यग्र झाले. त्यांनी मागून तिच्याबरोबर गणांसाठी मूल्यवान भूषण होते. कारण जे जाणत होते की पित्याकडे गेलेली सती
आता आपल्याकडे पुन्हा येणार नाही.